नमस्कार, मी सौ सरिता आगरकर। माझ्या या व्हिडिओ चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घेऊ वर्ग 9 लेसन नंबर 7 एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम याचा दुसरा भाग बायो जिओ केमिकल सायकल। आपण बघितलेला आहे की एनर्जी फ्लो इन एन इकोसिस्टम मध्ये आपण त्याचे पिरामिड झालेला होता तयार झालेला होता आणि ह्या पिरामिड मध्ये एनर्जी फ्लो जो होता तो वन वे होता। वन वे म्हणजे त्याच्यामध्ये एनर्जी एका लेवल मधून दुसऱ्या लेवल मध्ये जात होती, दुसऱ्या लेवल मधून तिसऱ्या लेवल मध्ये जात होती, परंतु ही एनर्जी जी सूर्यापासून मिळालेली होती ती हीटच्या रूपामध्ये बाहेर पडत होती, म्हणून ती एनर्जी वापस सूर्याकडे जात नव्हती। म्हणून अशा प्रकारच्या ट्रॅव्हलिंगला ट्रान्सपोर्टिंगला वन वे ट्रान्सपोर्टिंग म्हणतात। तर ते वन वे ट्रान्सपोर्ट होतं, एनर्जीचं जे ट्रान्सफर होत होतं ते वन वे होतं। परंतु जनरली बाकी इकोसिस्टम मध्ये न्यूट्रिएंट्सचे जे ट्रान्सफर आहे ते सायक्लिक असते। सायक्लिक म्हणजे काय? सायक्लिक म्हणजे पुन्हा वापस तिथेच येणं, एकदा जिथून सुरू झालं तिथेच पुन्हा वापस येणं, हेच सायक्लिक आहे। तर न्यूट्रिएंट्स जे आहे ते सायक्लिक वे मध्ये इकोसिस्टम मध्ये काम करतात, त्यांचं ट्रान्सपोर्टेशन जे आहे ते सायक्लिक वे मध्ये आहे। प्लांट्सला ग्रोथ साठी न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते। इकोसिस्टम मध्ये प्लांट्स असतात। प्लांट्स काय करतात? प्लांट्स कार्बन डायऑक्साईड घेतात। हे तुम्हाला माहित आहे की प्लांट्स हे कार्बन डायऑक्साईड घेतात, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड जी आहे ती प्लांट्स घेतात। ही कार्बन डायऑक्साईड कारण की फोटोसिंथेसिस करतात प्लांट्स, म्हणून यांना कार्बन डायऑक्साईडची आवश्यकता असते। तर प्लांट्स ती कार्बन डायऑक्साईड घेतली, त्याच्यानंतर काय केलं? प्लांट्स मध्ये ते कार्बन डायऑक्साईड घेतल्यानंतर यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस झालं। फोटोसिंथेसिस झाल्यानंतर ग्लुकोज तयार झाला आणि ग्लुकोज तयार होऊन याच्यापासून ऑक्सिजन बाहेर पडले। ग्लुकोज तयार झाला आणि ग्लुकोज तयार होऊन याच्यापासून ऑक्सिजन बाहेर पडले। आता ही जी ऑक्सिजन आहे ही कोणी घेतली? ॲनिमल्सनी घेतली। ही ऑक्सिजन घेतली ॲनिमल्सनी। ॲनिमल्स जेव्हा रेस्पिरेशन करतात तेव्हा काय सोडतात? कोणती वायू सोडतात? तर कार्बन डायऑक्साईड। ही कार्बन डायऑक्साईड पुन्हा प्लांट्स मध्ये चालली जाते। तर अशा प्रकारे हे जे न्यूट्रिएंट्स आहे हे सायक्लिक वे मध्ये फिरत असतात। हे कसे आहे? सायक्लिक वे आहे, म्हणून यांचं ट्रान्सपोर्टेशन कोणतं आहे? सायक्लिक आहे। इथून प्लांट्स पासून सुरू झालं, कार्बन डायऑक्साईड पुन्हा प्लांट्स मध्ये वापस गेले, पुन्हा प्लांट्स काय करतील? फोटोसिंथेसिस करतील, ऑक्सिजन सोडतील, ऑक्सिजन हे लिबरेट होईल, ॲनिमल्स घेतील हे ऑक्सिजन आणि ॲनिमल्स पासून पुन्हा कार्बन डायऑक्साईड निघेल, पुन्हा कार्बन डायऑक्साईड इकडे गेली, प्लांट्स मध्ये गेली। तर हे सतत हा चक्र सुरू राहणार आहे। यालाच म्हणत असतात सायक्लिक वे, म्हणजे न्यूट्रिएंट्सचा हे सायक्लिक वे आहे। अशा प्रकारे आपल्या ॲटमॉस्फिअर म्हणजेच इकोसिस्टम मध्ये बरेचसे न्यूट्रिएंट्स असतात। आता हे जे न्यूट्रिएंट्स आहे हे न्यूट्रिएंट्स एकमेकांमध्ये म्हणजे ॲनिमल्स मध्ये जाणं, न्यूट्रिएंट्स ॲनिमल्स मध्ये जाणं, प्लांट्स मध्ये जाणं, पुन्हा वापस येणं ॲटमॉस्फिअर मध्ये किंवा जमिनीमध्ये जिथून ते मिळालेले आहे, हे एक प्रकारची जी सायकल आहे याला बायो जिओ केमिकल सायकल म्हणतात। याला काय म्हणतात? बायो जिओ केमिकल सायकल। जसं आता इथे पहा, द सायक्लिकल फ्लो इन एन इकोसिस्टम इज कॉल्ड बायोजिओकेमिकल सायकल। हा जो सायक्लिकल फ्लो आहे न्यूट्रिएंट्सचा इकोसिस्टम मध्ये त्याला बायोजिओकेमिकल सायकल म्हणतात। बायो म्हणजे बायोलॉजिकल, बायोलॉजिकल म्हणजे याच्यात सर्व येतात लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स। त्याच्यानंतर जिओ म्हणजे जिओलॉजिकल, जिओलॉजिकल म्हणजे सॉइल मध्ये असणारे सगळे न्यूट्रिएंट्स। केमिकल म्हणजे न्यूट्रिएंट्स। बायोलॉजिकल लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हा ना। जिओलॉजिकल हे सॉइल येते याच्यामध्ये। केमिकल म्हणजे यात सगळे जे न्यूट्रिएंट्स आहे हे सगळे केमिकलच असतात। न्यूट्रिएंट्स जे आहे ते सगळे केमिकल आहे। तर ह्या सगळ्यांचं जे बायो जिओ केमिकल सायकल यांचं आपसामध्ये इंटरॅक्शन होते। जे बायोटिक फॅक्टर आहे, बायोटिक फॅक्टर म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, बायोटिक फॅक्टर म्हणजे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याच्यामध्ये प्लांट्स येतात, एनिमल्स येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, हे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे बायोटिक फॅक्टर मध्ये येतात। हे जे न्यूट्रियस आहे
हे बायोटिक फॅक्टर मधून एबायोटिक फॅक्टर मध्ये जातात. आणि एबायोटिक फॅक्टर पाणी, जमीन, हवा हे सगळे एबायोटिक फॅक्टर आहे. तर या एबायोटिक फॅक्टर मधून हे न्यूट्रिएंट्स वापस बायोटिक फॅक्टर मध्ये येतात. तर हे कसे आहे, याचा कंटिन्यू हे सुरू असते. बायोटिक फॅक्टर मधून न्यूट्रिएंट्स एबायोटिक फॅक्टर मध्ये जाणार, एबायोटिक फॅक्टर मधून बायोटिक फॅक्टर मध्ये जाणार. त्याच्यामध्ये सतत हे न्यूट्रिएंट्सचा फ्लो सुरू असते. आणि एनर्जीसाठी हे न्यूट्रिएंट्स फार गरजेचे असतात. इकोसिस्टम मध्ये एनर्जीसाठी न्यूट्रिएंट्स हे फार आवश्यक असतात, एसेन्शियल आहे. रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल, केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट, इट इज अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस. ही जी न्यूट्रिएंट्सचे जे सोर्सेस आहे, जे तिन्ही याच्यामध्ये जे सोर्सेस आहे, इट इज व्हेरी कॉम्प्लेक्स प्रोसेस अँड इट इज डिपेंड अपॉन द लेवल ऑफ एनर्जी ट्रान्सफर इन अन इकोसिस्टम. म्हणजे एका इकोसिस्टम मध्ये जे बाकी जे लेवल आहे त्यांच्यामध्ये किती एनर्जी आहे त्याच्यावर डिपेंड करते या सोर्स याच्या सोर्सची स्टडी, न्यूट्रिएंट्सचे सोर्सची स्टडी याच्यावर डिपेंड करते की प्रत्येक लेवलमध्ये एनर्जी ट्रान्सफर कशी आहे, त्याची लेवल काय आहे. हे जे बायोस्फिअर आहे हे कशाने बनलेलं असते हे पहा. बायोस्फिअर म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते बायोस्फिअर मध्ये येतात. आणि ते ऍटमॉस्फिअर म्हणजे जे एअर मध्ये असतात, जे वातावरणामध्ये असतात, बाकीचं जे वातावरण आहे ते आहे ऍटमॉस्फिअर. आणि त्याच्यानंतर लिथोस्फिअर म्हणजे काय आहे, जमीन, ज्याला आपण जमीन म्हणतो किंवा सॉइल म्हणू शकतो, रॉक्स म्हणू शकतो. सॉइल, रॉक्स हे आहे जमिनीमध्ये. आणि हायड्रोस्फिअर जिथे की वॉटर असते. तर हे जे आहे, हे जे इकोसिस्टम असते हे याच्या सगळ्यांच्याच भोवती फिरत असते. याच्यामध्येच इकोसिस्टम मध्ये एकमेकांचं हे इंटरॅक्टेड असतात एकमेकांकडे. बायोस्फिअर तर सगळ्यांमध्येच असतात. बायोस्फिअर म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम सॉइल मध्ये असतात, हायड्रोस्फिअर मध्ये, ऍटमॉस्फिअर मध्ये असतात. तर हे सगळं जे आहे ते एकमेकांमध्ये हे फिरत असतात. हे यांचं सायकल सुरू असते. आणि अशा प्रकारे हे जे सायकल आहे हेच न्यूट्रिएंटचं सायकल आहे. तर हे लिथोस्फिअर, बायोस्फिअर, ऍटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअर या सर्वांमध्ये हे फिरत असतात. हे जे न्यूट्रिएंट्स आहे ते फिरत असतात. जे केमिकल सायकल आहे हे दोन प्रकारचं असते, गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल. अन accumulation of main abiotic gaseous nutrients are found in earth. म्हणजे ऍटमॉस्फिअर मध्ये हे जे आहे गॅसियस न्यूट्रिशन जास्त प्रमाणात असतात. एबायोटिक फॅक्टर आहे ते गॅसियस न्यूट्रिएंट्स जास्त प्रमाणात असतात. म्हणजे जसं ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन हे सगळे गॅसियस न्यूट्रिएंट्स आहेत. Sedimentary cycle means an accumulation of main abiotic nutrient material are found in soil or sediment किंवा sedimentary rocks. सेडिमेंट म्हणजे जमिनीमध्ये. म्हणजे इथे याचं अॅक्युम्युलेशन कुठे असते, हे जे एबायोटिक फॅक्टर आहे, एबायोटिक न्यूट्रिएंट्स आहे यांचं अॅक्युम्युलेशन सॉइल मध्ये असते. सॉइल मध्ये असते, सेडिमेंटरी रॉक्स मध्ये असते. म्हणजे जमिनीवर असणारे जे रॉक्स आहेत त्याच्यामध्ये असतात. जमिनीवर जे न्यूट्रिएंट्स मिळतात ते कोणकोणते आहे, हे जे आहे आयरन, फॉस्फरस, सल्फर, कॅल्शियम एक्सेट्रा, जे की सॉइल मध्ये मिळतात. हे सॉइल मध्ये मिळणारे आहे. बायोकेमिकलचे जे दोन भाग केलेले आहे, गॅसियस सायकल, याच्यामध्ये ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन अशा प्रकारचे गॅसेस येतात. आणि यामध्ये आपल्या सेडिमेंटरी सायकल मध्ये जे जमिनीवर असणारे जे न्यूट्रिएंट्स आहे, जे जमिनीत आढळतात, रॉक्स मध्ये आढळतात, मॅग्नेशियम, मॅंगनीज वगैरे जे आहे, मॅग्नेशियम, मॅंगनीज पण येतात त्याच्यामध्ये. आयरन, फॉस्फरस, मॅग्नेशियम, मॅंगनीज, सल्फर, कॅल्शियम हे सगळे सेडिमेंटरी सायकल मध्ये येतात. गॅसियस सायकल हे इट इज स्पीडियर दॅन सेडिमेंटरी सायकल. हे फास्ट आहे, ही फास्ट होते, स्पीडली होते गॅसियस सायकल. जसं आता म्हणजे सेडिमेंटरी सायकलच्या तुलनेमध्ये गॅसियस सायकल हे स्पीडली होते. आता तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, जसं की आता एखाद्या क्लासरूम मध्ये तुम्ही सगळे पोरं बसले आहे आणि सगळे दारं खिडक्या बंद करून दिले. दारं खिडक्या बंद करून तर सगळेजण काय करतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. सगळेजण जेव्हा कार्बन डायऑक्साईड सोडतात तर ऑक्सिजन तर सगळे घेतात,
आणि सगळ्याचे सगळे कार्बन डायऑक्साईड सोडतात. तर कार्बन डायऑक्साईड जेव्हा सोडतात तर सगळीची सगळी काय होते, आपल्याला गुदमरल्यासारखं होते. त्या क्लासमध्ये आपण सगळे बंद आहोत, खूप सारे पोरं आहे, तर आपल्याला कसं होते, गुदमरल्यासारखं होते. परंतु त्याच वेळी जर तुम्ही खिडक्या उघडून दिल्या, आपल्याला गुदमरल्यासारखं होते, तर आपण तुरंत जातो आणि खिडक्या उघडून देतो. तर खिडक्या उघडल्याबरोबर आपल्याला फ्रेश वाटायला लागते. का होते असं? कारण की हे जे कार्बन डायऑक्साईड आहे, जे त्या रूममध्ये ॲक्युम्युलेट झालेलं आहे, ते जमा झालेलं आहे, ते कार्बन डायऑक्साईड बाहेर निघून जाते. खिडक्या उघडल्याबरोबर विंडोजच्या थ्रू बाहेर निघून जाते. आणि तिथे जर झाडं वगैरे असले, ती झाडं त्याला ॲब्झॉर्ब करून घेतात. तर ही जी सायकल आहे, म्हणून स्पीडली आहे, स्पीड आहे याच्यामध्ये, हे तुरंत होते, ही लवकरात लवकर होते, म्हणून ही स्पीडियर आहे याच्यापेक्षा. तसंच हे जे इकोसिस्टम आहे किंवा हे सायकल आहे, याच्यावर बऱ्याचशा जे ह्युमन ॲक्टिव्हिटीज आहे त्याचा इफेक्ट पडतो किंवा वातावरणाचाही इफेक्ट पडतो. क्लायमेट चेंजेस अँड ह्युमन ॲक्टिव्हिटीज आर सिव्हिअरली अफेक्ट द स्पीड, intensity and equilibrium of these cycles. So various aspects of these cycles are extensively studied nowadays. Climate मध्ये जे चेंज होते, क्लायमेट मध्ये होणारे चेंजेस, ह्युमनच्या ऍक्टिव्हिटीज, ह्युमन काय करतात, कुठे जंगल तोड करतात, कधी काही करत आहे, तसंच पाऊस येते, पारा येते, कधी पाऊस वारा येते, तशाच प्रकारे काहीतरी व्हॉल्केनोज फुटतात. तर हे सगळे आहे, हे जे क्लायमेट चेंजेस आहे. आणि तशाच प्रकारे जे ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहे, जो की आता ह्युमन जंगल तोड वगैरे करून राहिला, त्याचं तर ह्याच्यामुळे जो इकोसिस्टम आहे तो सिव्हिअरली अफेक्ट होत आहे. त्याच्यामुळे त्याची स्पीडवर परिणाम होते, त्याच्या तीव्रतेवर परिणाम होते, त्याच्या समतोलवर, इक्विलिब्रियम म्हणजे समतोलवर, त्याची जे समतोलता आहे त्याच्यावर सुद्धा परिणाम होते. म्हणून असे बरेचसे आस्पेक्ट्स आहे, असे बरेचसे मुद्दे आहे ज्याच्यावर की एक्सटेन्सिव्हली स्टडी केल्या जाऊन राहिली आहे. कारण एक्सटेन्सिव्हली म्हणजे विस्तृतपणे त्याची स्टडी केल्या जाऊन राहिलेली आहे. गॅसियस सायकल आणि सेडिमेंटरी सायकल एकमेकांपासून सेपरेट करता येत नाही, येऊ शकत नाही सेपरेट करता. का? आता याला काय आहे की जसं नायट्रोजन आहे, ही नायट्रोजन जी आहे ती कुठे असते? एअरमध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये असते. एअरमध्ये नायट्रोजन असते, तर ही कोणत्या रूपामध्ये आहे? गॅसियस रूपामध्ये आहे. परंतु हीच नायट्रोजन जमिनीमध्ये म्हणजे सॉइलमध्ये ही कोणत्या रूपात असते? नायट्रेटच्या रूपामध्ये असते. नायट्रेट आणि नायट्राइटच्या रूपामध्ये असते. अशाच प्रकारे तुम्ही जे कार्बन बघा, कार्बन जे आहे ते लाइमस्टोन, ग्रेफाइट, कोल आणि डायमंड, हिऱ्यामध्ये, कोल म्हणजे कोळशामध्ये ग्रेफाइट माहिती आहे तुमची, पेन्सिलची लीड, तुम्ही ग्रेफाइट पाहिलेलीच आहे. पेन्सिलची लीड जी आहे ना, पेन्सिलची ज्याने तुम्ही लिहिता, ते ग्रेफाइटनीच बनलेलं आहे. आणि लाइमस्टोन, चुन्याचा खडक, हे तर तुम्हाला माहित आहे ना. तर ह्या सगळ्यांमध्ये जे कार्बनच असते, हे कार्बन असते, तर हे सेडिमेंटरी रूपामध्ये झाले इथे कार्बन. परंतु तीच कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये ॲटमॉस्फिअरमध्ये असते, म्हणजे गॅसियस रूपामध्ये असते. तर हे एकमेकांपासून वेगळे केल्या जाऊ शकत नाही. तसं एक अजून महत्वाची गोष्ट आहे की कार्बन आपल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कार्बन असते. परंतु त्या जितका काळ आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये जे कार्बन असते त्याच्यापेक्षा जास्त काळ ती कोलच्या रूपामध्ये जमिनीमध्ये असते. कोल जे आपण दगडी कोळसा म्हणतो, कोलच्या रूपामध्ये जमिनीमध्ये जास्त काळापर्यंत कार्बन असते. का असते? कारण की ते जे वनस्पती आहे, म्हणजे जे प्लांट्स आहे, जे ॲनिमल्स आहे, ते दबून त्यांचे फॉसिल्स होऊन तयार होऊन जातात, त्याचे कोल तयार होतात, दगडी कोळसा तयार होतो दबून. तर ते म्हणून ते जास्त काळापर्यंत जमिनीमध्ये असते. आणि त्याच्यापेक्षा कमी काळापर्यंत आपण जेवढं जगतो तेवढ्या काळापर्यंत आपल्यामध्ये कार्बन असते. ह्युमन बिंग्स म्हणा किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये कार्बन असते. इन बायोजिओकेमिकल सायकल, फर्स्ट वी विल टेक कार्बन सायकल. द circulation and recycling of carbon from the atmosphere to living organism and after their death back to the atmosphere is called carbon cycle. कार्बन सायकल मध्ये हे जे सर्क्युलेशन आणि रिसायकलिंग आहे त्याची पुन्हा रिसायकलिंग म्हणजे पुन्हा सायकलिंग. तर रिसायकलिंग जी आहे कार्बन फ्रॉम ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअरची कार्बनचं
ऑर्गॅनिझम्स मध्ये जाणं, ऍटमॉस्फेरिक कार्बनचं ऑर्गॅनिझम मध्ये जाणं आणि या ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर, त्यांची मृत्यू झाल्यानंतर ती पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जाणं. ऍटमॉस्फिअर मध्ये जी कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन, ते ऍटमॉस्फिअरचे कार्बन हे जाते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये आणि आफ्टर द डेथ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इट इज ट्रान्सफर फ्रॉम ऑर्गॅनिझम्स टू ऍटमॉस्फिअर अगेन. इट इज कार्बन सायकल. म्हणजे एकदा ती ऍटमॉस्फिअर मधून ऑर्गॅनिझम्स मध्ये जाते, ऑर्गॅनिझमची डेथ झाल्यानंतर ती बॅक पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जाते. कार्बन सायकल मध्ये महत्वाचं आहे फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन. कार्बन ही कार्बन डायऑक्साईडच्या रूपामध्ये ऍटमॉस्फिअर मध्ये राहते आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जी कार्बन डायऑक्साईड राहते ती कोण ऍब्सॉर्ब करते? प्लांट्स ऍब्सॉर्ब करतात. प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात. ह्या कार्बन डायऑक्साईडच्या सहाय्याने प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात आणि या फोटोसिंथेसिस मध्ये ऑक्सिजन रिलीज होते. ही ऑक्सिजन जी रिलीज होते ती कोण घेते? ती लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स घेते फॉर रेस्पिरेशन. रेस्पिरेशनसाठी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ती ऑक्सिजन घेते आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नंतर जे रेस्पिरेशन केल्यानंतर ती कार्बन डायऑक्साईड सोडते. तर हे जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जी कार्बन डायऑक्साईड सोडते ते ही बॅक मध्ये पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जाते. तर ही जी सायकल आहे ही कंटिन्युअस चालणारी सायकल आहे, कारण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑक्सिजन शिवाय जगू शकत नाही. त्याच्यामुळे ऑक्सिजन फॉर्मेशन फक्त आणि फक्त प्लांट्सच करू शकतात फोटोसिंथेसिसद्वारे. फोटोसिंथेसिस ही प्रोसेस तुम्हाला माहित आहे की प्लांट्स मध्ये होते आणि सनलाइट मध्ये होते. प्लांट्स हिरवे असतात, हिरव्या प्लांट्स मध्ये क्लोरोफिल असते आणि क्लोरोफिल मध्येच ही रिएक्शन होते सनलाइट मध्ये. ते जे हिरवे प्लांट्स आहेत, जे ग्रीन प्लांट्स आहेत, ते काय करतात? ही कार्बन डायऑक्साईड जी ऍटमॉस्फिअर मध्ये कार्बन डायऑक्साईड जी ऍटमॉस्फिअर मध्ये असते, ही कार्बन डायऑक्साईडचे 6 मॉलिक्यूल वॉटरच्या 12 मॉलिक्यूल सोबत रिएक्शन करतात. 6 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साईड दे रिएक्ट विथ 12 मॉलिक्यूल्स ऑफ वॉटर अँड फॉर्म glucose, carbohydrate, 6 molecules of water and 6 molecules of oxygen. त्या रिएक्शन मध्ये जसं आपण बघितलंय की ग्लुकोज तयार होते, पाणी तयार होते, 6 मॉलिक्यूल पाण्याचे आणि 6 मॉलिक्यूल ऑक्सिजनचे तयार होतात. तर ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्येच फक्त ऑक्सिजन तयार होते. म्हणजे ग्रीन प्लांट्सच फक्त ऑक्सिजन तयार करू शकतात. त्याच्यामुळे आणि हे जी ऑक्सिजन आहे, ही जी ऑक्सिजन आहे ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स घेतात, त्याच्यावरच ते जगतात, रेस्पिरेशन करतात. रेस्पिरेशन साठी फार महत्वाची आहे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम साठी श्वास घेणं हे महत्वाचंच आहे, रेस्पिरेशन महत्वाचं आहे. तर ही जी ऑक्सिजन ही फक्त फोटोसिंथेसिस प्रोसेस मध्येच लिबरेट होते, रिलीज होते. हे जे कार्बोहायड्रेट्स आहे जे की फोटोसिंथेसिस मध्ये तयार झालेले आहे, हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्या फूडच्या रूपामध्ये घेतात. तर हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे, तर जे जेव्हा ते रेस्पिरेशन करतात, ऑक्सिजन घेतात, तर हे एक मॉलिक्यूल आहे इथे ग्लुकोजचा, कार्बोहायड्रेटचा किंवा ग्लुकोजचा, याच्यावर 6 मॉलिक्यूल हे ऑक्सिजनची रिएक्शन होते. म्हणजे जी ऑक्सिजन आपण रेस्पिरेशन साठी घेतो, हे जे मॉलिक्यूल आहे हे कार्बोहायड्रेट्सवर जे की आपण खातो त्याच्यावर रिएक्शन करते आणि रिएक्शन केल्यानंतर ही जी रिएक्शन प्रोसेस होते ही होते मायटोकॉन्ड्रियामध्ये. आपल्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया एक सेल ऑर्गेनेल आहे. तर या सेल ऑर्गेनेल मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये ही रिएक्शन होते जी की रेस्पिरेशन म्हटल्या जाते आणि या रिएक्शन मध्ये कार्बन डायऑक्साईड तयार होते, पाण्याचे 6 मॉलिक्यूल तयार होतात, एनर्जी तयार होते. तर हे जी कार्बन डायऑक्साईड तयार होते, आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण रेस्पिरेशन करतो त्यावेळेला ऑक्सिजन आपण आत घेतो, शरीरात घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो. तर ही जी प्रोसेस आहे हीच ती रेस्पिरेशनची प्रोसेस आहे ज्यामध्ये की ऑक्सिजन आपण शरीरात घेतलेली आहे आणि शरीरातून बाहेर आपण कार्बन डायऑक्साईड काढतो. तर ही जी कार्बन डायऑक्साईड आहे ही पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये जाते, पुन्हा प्लांट्सद्वारे घेतली जाते आणि प्लांट्स पुन्हा हीच प्रोसेस करतो फोटोसिंथेसिसची प्रोसेस करतो, पुन्हा ऑक्सिजन तयार करतो. ऑक्सिजन पुन्हा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स घेतात
पुन्हा हे जी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सने ऑक्सिजन घेतली, रेस्पिरेशन केलं, रेस्पिरेशनद्वारे पुन्हा कार्बन डायऑक्साईड सोडली, कार्बन डायऑक्साईड पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये गेली. म्हणून ही सायकल चालत राहते आणि ही जी सायकल आहे ही अशा प्रकारे आपण याला मॉलिक्युलर फॉर्म मध्ये अशी शो करू शकतो. ही जी कार्बन डायऑक्साईड आहे ही कोणी घेतली? ही प्लांट्सने घेतली. ही प्लांट्सने घेतली. ही कार्बन डायऑक्साईड प्लांट्सने ऍब्झॉर्ब केली. हे प्लांट्सने ऍब्झॉर्ब केल्यानंतर फोटोसिंथेसिसच्या थ्रू कार्बोहायड्रेट्स तयार होतात. फोटोसिंथेसिस होते प्लांट्समध्ये आणि फोटोसिंथेसिसच्या थ्रू कार्बोहायड्रेट्स तयार होतात. कार्बोहायड्रेट सोबत आपण असंही म्हणू शकतो याच्यामध्ये प्रोटीन्स आणि फॅट्स पण तयार होतात. हे जे कार्बोहायड्रेट, याच्यानंतर कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स हे सगळे हर्बिवोरस याला फीड करतात. हर्बिवोरस फीड केल्यानंतर या हर्बिवोरसवर कार्निवोरस जगतात. हे आपण पाहिलेलं आहे की हर्बिवोरस म्हणजे हिरवे झाडं खाणारे हर्बिवोर्सवर कार्निवर्स ते आहे जे की हर्बिवोर्सवर जगतात. तर हे जे कार्निवर्स आणि शेवटी अपेक्स कंझ्युमर म्हणजे हे ज्याला अजून कोणी खात नाही अशा प्रकारे अपेक्स कंझ्युमर कार्निवर्सवर फीड करतात. आता हे अपेक्स कंझ्युमर, कार्निवोरस, हर्बिवोर्स हे सगळेच्या सगळे आफ्टर डेथ, सगळेच्या सगळे डेथ झाल्यानंतर हे कार्निवोर्स, हर्बिवोर्स आणि अपेक्स कंझ्युमर हे सगळ्यांना आफ्टर डेथ डिकम्पोजर्स, हे जे डिकम्पोजर्स आहे डेथ नंतर डिकम्पोजर्स त्यांना डिकम्पोज करतात आणि डिकम्पोज झाल्यामुळे काय होतात, जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्सनी हे बनलेले आहे, हे जे ऑर्गॅनिझम हर्बिवोर्स, कार्निवोर्स, अपेक्स कंझ्युमर आणि प्लांट सुद्धा हे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स ते बनलेले आहेत, प्रोटीन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट हे सगळेच्या सगळे डिकम्पोज होतात. डिकम्पोज होणं म्हणजे जे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आहेत ते सिंपल न्यूट्रिएंट्स मध्ये ज्याच्यापासून ते बनलेले आहेत त्याच्यामध्ये कन्वर्ट होतात, तर डिकम्पोज होतात. तर या वेळेला कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. जेव्हा हे सगळे हर्बिवोर्स, कार्निवोर्स, अपेक्स कंझ्युमर हे डिकम्पोज होतात, हे दाखवलेलं आहे इथे तुम्हाला. तर हे जेव्हा डिकम्पोज होतात आफ्टर डेथ तेव्हा हे पुन्हा कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून तयार होते. तर ही जी कार्बन डायऑक्साईड आहे पुन्हा ऍटमॉस्फिअर मध्ये चालली जाते. हा एक पार्ट झाला. दुसरा आपण बघितला की हे जे प्लांट आहे यांनी काय केलंय, यांनी कार्बन डायऑक्साईड प्लांट्स घेतात. हे प्लांट्स पुन्हा फोटोसिंथेसिसद्वारे कार्बोहायड्रेट्स तयार होतात आणि याला हर्बिवोर्स, कार्निवोर्स आणि हे जे अपेक्स कंझ्युमर खातात. यांचं मग रेस्पिरेशन होते. तुम्हाला माहित आहे की हे ऑक्सिजन घेतात. हे जे फोटोसिंथेसिस मध्ये जे ऑक्सिजन तयार होते हे ऑक्सिजनवर हे रेस्पिरेशन करतात. हर्बिवोर्स, कार्निवोर्स, अपेक्स कंझ्युमर हे रेस्पिरेशन करतात, सोबत प्लांट्स पण रेस्पिरेशन करतात. मग हे रेस्पिरेशन झाल्यानंतर आपण इथे बघितलं असतं की रेस्पिरेशन झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. ही कार्बन डायऑक्साईड याच्यामध्ये रिलीज होते. ही कार्बन डायऑक्साईड पुन्हा वातावरणामध्ये गेली. हे आता याच्यानंतर याला आपण शब्दामध्ये पण तुम्ही टाकू शकता की पहिल्यांदा रेस्पिरेशनचा हे घेऊ शकता, दुसरा याच्यामध्ये आफ्टर डेथचा आपण भाग घेऊ शकतो आपण की हे जे घेतल्यानंतर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स घेतल्यानंतर डेथ झाल्यानंतर डिकम्पोज करतात. हे दुसरा पार्ट झाला. तिसरं काय होते की हे जे हर्बिवोर्स, कार्निवोर्स हे जे आहे हे फॉसिल फ्यूल बनवतात. हे जर दबून गेले जमिनीमध्ये, यांना डिकम्पोज नाही झाले पूर्णपणे तर हे जमिनीमध्ये दबून जातात आणि जमिनीमध्ये दबले की हे फॉसिल फ्यूल तयार होते. याचे फॉसिल्स तयार होतात, फ्यूल तयार होते. जसं पेट्रोल आहे, डिझेल आहे, हे फॉसिल फ्यूल्स आहे. तर पेट्रोलियम जे आहे तर हे फॉसिल फ्यूल तयार होते. दगडी कोळसा वगैरे याच्यामध्ये सगळे येतात. तर याचा वापर फॅक्टरीमध्ये होतो किंवा व्हेकल्स मध्ये होतो. एरोप्लेन्स वगैरे जे व्हेकल आहे, स्कूटर, ते याच्यामध्ये सुद्धा फॉसिल फ्यूलचा वापर केला जातो. आणि आपण इथे फॅक्टरी दाखवल्या आहे परंतु याचा व्हेकल्स मध्ये पण यूज केला जातो. आणि व्हेकल्सद्वारे, फॅक्टरीद्वारे पुन्हा जेव्हा आपण पाहतो की जे फॅक्टरी आहे त्याच्यापासून पण कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. आपण व्हेकल मध्ये याचा उपयोग केला तर व्हेकल मध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साईड रिलीज होते आणि ऍटमॉस्फिअर मध्ये जाते. तसंच ज्या आपण गॅसचा वापर करतो, मिथेन हे सुद्धा जमिनीतलेच आहे. मिथेन हे सुद्धा आपण जेव्हा गॅसमध्ये वापर करतो जेव्हा ते कंझ्युम झाल्यानंतर सुद्धा ते कार्बन डायऑक्साईड तयार करतात. तर कार्बन डायऑक्साईड पुन्हा प्लांट ऍब्सॉर्ब करून घेतात. तर असं हे सायकल सतत फिरत असते. हे सायकल सुद्धा आता याच्यामध्ये अजून फॉसिल फ्यूल तसंच
फॉसिल फ्यूल जाते तर जसं फॅक्टरीमध्ये यूज होतं तसं बर्निंग पण होते है ना, जळल्याने इथेन मिथेन आले, बर्निंग होते त्यांची, स्कूटर वगैरे मध्ये व्हेकल्स मध्ये वापरतात तर त्याची बर्निंग होते, पुन्हा कार्बन डायऑक्साईड तयार होते. अशा प्रकारे हे पूर्ण हे सायकल सतत सुरू राहते. कुठे आता हे जे आहे हे कधी कधी पाण्यामध्ये पण ऍब्सॉर्ब होतं. पाण्यातले छोटे छोटे जे झाडं असतात पाण्यामधले, ते जे फायटोप्लॅन्क्टन्स असतात ते सुद्धा याला ऍब्सॉर्ब करतात, कार्बोहायड्रेट्स तयार करतात आणि अशाच प्रकारे त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्यावर काही ऑर्गॅनिझमच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम ते रेस्पिरेशन करतात आणि अशाच प्रकारे पुन्हा कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडतात. असे 4-5 मुद्दे आहेत जे मी तुम्हाला समजवले. ते सगळे मुद्दे जर तुम्ही लिहून काढले तर तुम्ही कार्बन सायकल व्यवस्थितपणे दाखवू शकता. आणि हे जे मुद्दे मी सांगितलेले आहे की रेस्पिरेशनचं, दुसरं हे जे डिकम्पोज झाल्यानंतर, तिसरा फॅक्टरीमध्ये फॉसिल फ्यूलद्वारे, बर्निंगद्वारे, वॉटर ॲब्झॉर्प्शन इथे लिहिलं नाही, वॉटर ॲब्झॉर्प्शनद्वारे जसं वॉटरमध्ये पण ॲब्झॉर्ब होऊन जातात. अशा प्रकारे हे कार्बन डायऑक्साईड सतत एक सायकलच्या रूपामध्ये चालत राहते ॲटमॉस्फिअर पासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून पुन्हा ॲटमॉस्फिअर मध्ये, म्हणजे बायोटिक फॅक्टर टू एबायोटिक फॅक्टर आणि एबायोटिक फॅक्टर पासून पुन्हा बायोटिक फॅक्टर मध्ये असं सतत सायकल चालू राहते. तर हे कार्बन सायकल याला म्हटल्या जाते. हे बघा इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहे. पहिला क्वेश्चन आहे, द कार्बन सायकल इज व्हेरी इफेक्टिव्ह इन द टेम्परेट रिजन, व्हाय इज इट सो? आता याचं कारण असं आहे की जो टेम्परेट रिजन आहे, टेम्परेट रिजनमध्ये 4 प्रकारचे सीझन असतात, समर, विंटर, ऑटम आणि स्प्रिंग. या 4 प्रकारचे सीझन असल्यामुळे तिथे व्हेरायटी ऑफ प्लांट्स असतात आणि वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळे प्लांट्स येतात आणि त्याच्यामुळे इथे कार्बन डायऑक्साईड जी आहे ती भरपूर प्रमाणात प्रोड्यूस होते. मग कार्बन डायऑक्साईड भरपूर प्रमाणात प्रोड्यूस होते, त्याच्यामुळे तिथे ॲनिमल्स पण खूप असतात. ते कार्बन डायऑक्साईड खूप प्रोड्यूस होते तर हे प्लांट्स ॲब्झॉर्ब करतात. प्लांट्सने ॲब्झॉर्ब केलं तर तिथे ॲनिमल्स पण जास्त असतात. ॲनिमल्स जास्त असतात तर ते इथून ऑक्सिजन घेतात आणि ऑक्सिजन घेऊन पुन्हा कार्बन डायऑक्साईड रिलीज करतात. अशा प्रकारे ही जी प्रोसेस आहे ही कंटिन्यू चालत राहते टेम्परेट रिजनमध्ये. त्याच्यामुळे टेम्परेट रिजनमध्ये कार्बन सायकल व्यवस्थितपणे आणि इफेक्टिव्ह आहे. दुसरा क्वेश्चन पहा, हा आहे, इवन दो द कार्बन कंटेंट ऑन अर्थ इज कॉन्स्टंट, व्हाय इज देअर अ राईज इन टेम्परेचर ड्यू टू कार्बन डायऑक्साईड? माहीत आहे तुम्हाला की कार्बनचं कंटेंट ॲटमॉस्फिअरमध्ये एकदम कॉन्स्टंट आहे, 0.03% आहे. तर एवढं असल्यावरही कार्बन डायऑक्साईडमुळे कार्बन का बरं वाढते, कार्बनचे प्रमाण का बरं वाढते? इथे तुम्हाला दिसत आहे की कार्बन डायऑक्साईडची सायकल जनरली व्यवस्थित सुरू असते, परंतु सायकल सुरू असताना इथे काय आहे, फॅक्टरी आहे. हे जे व्यवस्थितपणे कार्बन आणि ॲनिमल्स आहे, ॲनिमल्स आणि प्लांट्स आहे, तर कार्बनचं सायकल व्यवस्थित सुरू असते. प्लांट्स काय करतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, ॲनिमल्स त्यांच्यापासून ऑक्सिजन घेतात, पुन्हा ॲनिमल्सपासून कार्बन डायऑक्साईड निघते, प्लांट्समध्ये जाते आणि त्याच्यानंतर ही सायकल सुरू असते. यांच्या डेथ झाल्यानंतर पुन्हा ॲनिमल्सला डिकम्पोज करतात आणि कार्बन डायऑक्साईड ही जी आहे ती ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होते. परंतु हे सगळं असताना सुद्धा काही फॉसिल फ्यूल्स असतात. फॉसिल फ्यूल तुम्हाला माहिती आहे की जेव्हा हे जे ॲनिमल्स आहे, प्लांट्स आहे, हे जे मरल्यानंतर जेव्हा दबतात जमिनीमध्ये तेव्हा त्याचं फॉसिल्स तयार होते. तर अशा प्रकारे जे फॉसिल फ्यूल आहे, आपण काय तर डिझेल, पेट्रोल हे वापरतो आणि डिझेल, पेट्रोल हे व्हेकल्समध्ये वापरल्या जाते. तसंच दगडी कोळसा या फॉसिल फ्यूलचा उपयोग पण बऱ्याचशा कारखान्यांमध्ये केला जाते. तर हे सगळे आहे, याच्यामुळे काय होऊन जाते, कार्बन डायऑक्साईड रिलीज होते. तशाच प्रकारे अशा बऱ्याचशा फॅक्टरीज आहे ज्याच्यामध्ये की फॉसिल फ्यूल्सचा वापर होते आणि या फॅक्टरीमधून पण कार्बन डायऑक्साईड बाहेर निघते. तर अशा प्रकारे ही कार्बन डायऑक्साईड ही जास्तीची कार्बन डायऑक्साईड आहे जे की ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होते आणि त्यामुळे कार्बनचे कंटेंट ॲटमॉस्फिअरमध्ये वाढत जाते. तिसरा जो प्रश्न आहे तो आहे, आयडेंटिफाय द रिलेशनशिप बिटवीन कार्बन इन द एअर अँड द राईज इन ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर. हा सूर्य आहे, या सूर्यामधून लाईट रेज निघतात. या लाईट रेज सगळ्या कुठे पडतात, अर्थवर पडतात है ना. लाईट रेज या अर्थवर पडतात. त्यामुळे जेव्हा हे लाईट रेज अर्थवर पडतात तर ही अर्थ आहे, या अर्थचा जे टेम्परेचर आहे ते वाढून जाते.
अर्थचं टेम्परेचर वाढते आणि त्याच्यामुळे ही जमीन तापते. हां, आणि यानंतर हे काय आहे, या ज्या वेव्ज आहे या रिफ्लेक्ट होतात. ह्या वेव्ज हे पहा या रिफ्लेक्ट होतात. रिफ्लेक्ट झाल्यानंतर ॲटमॉस्फिअरमध्ये कार्बन डायऑक्साईड असते. या कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल्स आहे ज्या लांब वेव्सच्या ज्या रेज असतात, लाईट रेज, त्यांना या शोषून घेतात, त्या ॲब्झॉर्ब करून घेतात आणि त्यानंतर हे सुद्धा त्या रेज रिफ्लेक्ट करतात. हे सुद्धा त्या रेज रिफ्लेक्ट करतात. रिफ्लेक्ट होऊन या लाईट रेज कुठे पडतात, जमिनीवर पडतात. तर यामुळे पुन्हा जमीन काय होतात की पुन्हा ही जमीन तापते. त्याच्यामुळे या वातावरणामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये गरमी वाढत जाते. तर जितके जास्त त्याच्यामध्ये कार्बन पार्टिकल्स असतील तितके जास्त ते ॲब्झॉर्ब करतील आणि त्या रेजला रिफ्लेक्ट करतील. रिफ्लेक्ट केल्यामुळे हे या तर लाईट रेज आहे, त्याच्यामुळे हे डबल रिफ्लेक्ट होतात. त्याच्यामुळे या ॲटमॉस्फिअरमध्ये अर्थमध्ये जे टेम्परेचर आहे ते वाढून जाते. त्यामुळे जितके जास्त कार्बन डायऑक्साईडचे पार्टिकल्स ॲटमॉस्फिअरमध्ये असतील तितकी जास्त अर्थवर गरमी वाढत जाईल, त्याचं टेम्परेचर वाढत जाईल. अशा प्रकारच्या इफेक्टला ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणतात. आणि ज्या गॅसेसमुळे हे ग्रीन हाऊस इफेक्ट घडून येते त्यांना ग्रीन हाऊस गॅस म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन याचे एक्झाम्पल आहे, ग्रीन हाऊस गॅस आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये बायोजिओकेमिकल सायकल आणि कार्बन सायकल बघितली. दुसरी ऑक्सिजन सायकल आणि नायट्रोजन सायकल ही आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू. तुम्ही याला पहा, काही प्रश्न असेल तर विचारा आणि नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.